जॉब करता करता कंटेंट क्रिएशन चालू केलं. तुझं 5,000 फॉलोअर्स होते आणि आता मी बघतोय 86,000 फॉलोअर्स. लोकांनी की तुला कसं मिळालं, तुझं 100K सुद्धा नाहीये तर तू डिझर्विंग नाहीयेस, तुला हे कोलाबी यायला. कळड व्ह्यूज आहे. ओके, म्हणून तुला कळलं मी का बोलली. असं बरोबर आणि चूक कॉन्टेंट मध्ये काहीच नाहीये. मी खाऊ नाही शकत तर मी माझ्या ऑडियन्सला कसं बोलू शकते की तुम्ही खा. एवढे फॉलोअर्स तू गेन केले तर त्याच्यासाठी तू काय काय मेहनत घेतली आणि काय कसं काय प्रोसेस होती ही सगळी? फॅन्टामध्ये काय केकच टाकतील आणि मॅगीमध्ये काय वेगळंच काहीतरी टाकतील आणि जर तुम्ही ब्लॉगरलाच नेट सर्व्हिस देणार नाही तर तुम्ही कस्टमरला कसं देणार. तेव्हा ना रील चालू झालेले आणि मला वाटतं माझ्या पहिल्या 10 व्हिडिओमध्ये तरी पण ट्राय केलं जॉब बरोबर की टाकायचं थोडं. मला कुठे लग्नात जायचं, मी कुठे बाहेर गेले, मी लिटरली थांबून की थांबा 5 मिनिटं माझा व्हिडिओ मला लाईव्ह टाकायचाच आहे. बाहेरची दसऱ्याची संस्कृती वेगळी आहे. जसं आपल्याकडे दसऱ्याला आपण गाडीची पूजा करतो तसं बाहेर आधी भारत जिथली मी आहे तिथला तर बघूया मग आपण बाहेर पडूया. माझा महाराष्ट्र पण अजून बाकी आहे. आज आपल्याकडे आपण बोलवलं आहे दिव्या इंदुलकर. तिचं चॅनल आहे कर्ड म्यूज. ती ट्रॅव्हल आणि फूड ह्या दोघांबद्दल व्हिडिओज बनवते. इंस्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह आहे आणि यूट्यूबवर पण तिचं चॅनल आहे. तिने बऱ्याच गोष्टी आपल्याला कॉन्टेंट क्रिएशनबद्दल आपल्याला एक्सप्लेन केल्या आहेत. तिच्या पर्सनल लाईफबद्दल तिने गोष्टी बऱ्याच आपल्याला सांगितल्या आहेत. त्या सगळ्या ओव्हरऑल मी ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा पॉडकास्ट तुम्ही बघा. ह्याच्यातून नवीन कॉन्टेंट क्रिएटर जे असतील त्यांना बरंच काही शिकता येईल आणि दिव्या इंदुलकरचे तुम्ही जर फॅन असाल तर तिच्याबद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी या पॉडकास्टमधून कळतील. सो हा नक्की पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा. सो मला बेसिक क्वेश्चन तुला करायचं आहे की कसं काय चालू आहे तुझं सध्या? सध्या चालू आहे. सध्या अप्स अँड डाऊन्स तर असतातच. म्हणजे तू जर कॉन्टेंट क्रिएट करतोय तर तुझी अशी लाईन कधीच नाही आहे. तुझी अशी वरखाली असते. तसंच चाललेलं आहे. कॉन्टेंट एका बाजूला पण तुझ्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे ओव्हरऑल लाईफ कसं चालू आहे? काय मस्त चालली आहे. मस्त चालू आहे. पण काय होतं त्याच्या तू कॉन्टेंट करतोस ना मग तू नॉर्मली जरी फिरायला गेलास मस्त अरे कॉन्टेंट करायचं आहे, अरे मला व्हिडिओ करायचा आहे, मग थोडंसं ना ती लाईफ माझी सुटत चालली आहे. म्हणून मी गेल्या 2 ट्रिपपासून समज जर माझी 15 दिवसांची ट्रिप आहे तर मी 12 किंवा 13 दिवसच म्हणजे व्हिडिओ काढेन पण बाकीचे 2 दिवस मी अजिबात व्हिडिओ मी काढतच नाही. आणि माझ्या घरातले म्हणतात की दाखव आम्हाला तर मी तेच एक फोटोज पण व्हिडिओ नाही. मग मी ठरवले की ते 2 दिवस माझ्यासाठी म्हणजे मी बघेन. मग त्यात मला जरी समज कॉन्टेंट मिळाला की अरे हे दाखवायला पाहिजे तरी मी फोन नाही काढत की नाही मला बाबा असंच राहायचं आहे. आता रिसेंटली पण मी जीवीची ट्रिप मारली तेव्हा झालं असं की जाताना पण दिल्ली होतं मला आणि येताना पण दिल्ली होतं. बाकी सगळे गेले. दिल्लीला आल्यावरती म्हणजे रिटर्न येताना 2 जण माझ्यावर होते. मी ठरवलं की मी काहीच काढणार नाही व्हिडिओ, मी फक्त फिरणार आहे, मी काहीच नाही काढणार. त्या दोघांनी मस्त आपले व्हिडिओ काढले, फोटो काढले. मी काढले व्हिडिओ असं नॉर्मल, असं मला हा टाकायचा आहे म्हणून नाही कारण अजून त्यातला एक पण गेला नाही आहे व्हिडिओ. पण मी फक्त एन्जॉय केलेलं आहे. म्हणून मी ठरवते की नाही पर्सनल लाईफ मला हवी आहे आता आयुष्यात. कारण ती कॉन्टेंटच्या मागे फिरत ना ती माझी लाईफ गेली आहे कुठेतरी. की नाही आता तर मला ती लाईफ जपायची आहे, कशी तरी करून जपायची आहे. सो फुल टाईम काम झालं आता हे? हां म्हणजे गेल्या वर्षीपासून गेला पण नाही म्हणजे मार्च एप्रिलपासून फुल टाईम आहे. ओके. मला खूप बेसिकपासून चालू करायचं आहे की तुझं स्कूलिंग कुठे झालं, तू बॉर्न कुठे आहेस, म्हणजे मुंबईचीच आहेस की कसं काय? मी मुंबईचीच आहे, बोरिवलीमधली. माझं शाळा माझी चोगले हायस्कूल सगळं मुंबईतलंच झालेलं आहे. म्हणजे माझं जन्म शिक्षण सगळं इथे फिरणं सगळं माझं मुंबईतलं, बोरिवलीमधली आहे मी. राईट. सो मुंबईमध्ये लहानपणी म्हणजे तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं, मॉम डॅड आणि काय म्हणजे पूर्ण ओव्हरऑल सिबलिंग्स किती आहेत काय? मला एक बहीण आहे मोठी आणि माझे आई वडील आणि 4 जणांची छोटीशी फॅमिली आहे. ती सवय झाली ते छोट्या जे 4 लोकांच्या मध्ये राहायचे. म्हणजे जास्त ग्रुप असेल ना तर मला थोडं हे होतं की थोडंसं लांब म्हणून त्याचं 4 छोटंसंच कुटुंब आहे. राईट. सो लहानपणी म्हणजे तू स्कूलिंग तुझं मुंबईतलंच आहे. मग तू कॉलेज काय केलंस, म्हणजे कोणत्या फील्डमध्ये कॉलेज केलंस? मी जातो तुला सगळं स्टोरी सांगितली तर मी एक फील्ड नाही केलेली आहे, मी खूप फील्ड केलेलं आहे. म्हणजे मी 12वी झाली आणि माझं स्वप्न होतं मला बारटेंडर बनायचं आहे. आणि माझ्या घरातले म्हणाले की कारण तो 1 वर्षाचाच कोर्स आहे तर मला 1 वर्षाने काहीच होणार नाही तर 3 वर्ष हॉटेल मॅनेजमेंट कर. तर मी JEE दिलेली तेव्हा ना मला लागलेलं चेन्नई आणि गोवा लागलेलं. पण तेव्हा माझे पप्पा बोलले की जे काय करायचं आहे ते तू इथेच कर, मुंबईतच कर काय करायचं आहे. कारण त्यांना पण असं वाटलं की ही काय करेल बाहेर जाऊन.
म्हणून मुंबईत कर. तर मी DY पाटीलला ॲडमिशन घेतलं हॉटेल मॅनेजमेंटला. मग मी 1 वर्ष केलं, पण थोडे माझा हेल्थ इश्यूज आले म्हणून मी ब्रेक घेतला. आणि मग मी थोडंसं बघितलं की मला सेकंड इयरला मिळेल की नाही म्हणजे ॲडमिशन. तर मी खूप फिरली, पण माझी ना युनिव्हर्सिटी वेगळी होती आणि मुंबई युनिव्हर्सिटी वेगळी आहे, तर माझं झालं नाही. तर मला सेकंड ऑप्शन तेव्हा होतं की मला मास मीडियामध्ये जायचं आहे. मग मी घेतलं ML ढाणूकरला आणि माझं पहिल्या लिस्टमध्येच नाव आलं, कारण माझे थोडे पर्सेंटेज चांगले होते म्हणून मला काय टेन्शन नाही. मग मी मास मीडिया केलं. मास मीडिया केल्यानंतर मला फोटोग्राफी खूप आवडायची. मग मी त्याचा प्रोफेशनल कोर्स पण केला. एक सर होते माझे आहेत नितीन सर, त्यांच्याकडे मी शिकलेसुद्धा. मग मी जॉबसुद्धा केला. फुटबॉल जे मॅचेस होतात MDFA किंवा MSCच म्हणतात ना, आता मला एवढं लक्षात नाही काय म्हणतात. मग तिकडे मी जॉब पण केला इंटर्नशिप कॉलेजच्या वेळी. मग मी हे सगळं करून माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मी एक एजन्सीमध्ये लागली, कारण तिकडे सॅलरी जास्त होती. कारण माझ्याकडे जो एक्सपिरियन्स होता ना तो फोटोग्राफीचा होता. पण जेव्हा मी ते दोन्ही जॉबचे इंटरव्ह्यू दिले आणि बघितलं अरे सॅलरी जास्त कुठे, कारण मिडल क्लास फॅमिली यार, आपल्याला मनी इज एव्हरीथिंग. काही तू विचार कर की नाही आपल्याला पैसे तर हवे. मी विचारलं की नाही, एजन्सीमध्ये जास्त पैसे आहेत तर आपण इथे जाऊया. मी तिथेच लागली. मग मी नंतर एजन्सी सोडलीच नाही. मला असं कळतंय की तू खूप फिरली आहे मी. हा नाही, ते फिरली तर तू आहेसच, पण मी बघतोय की कॅल्क्युलेशन मध्ये की तू BMM केलंय. सॉरी, पहिलं तू हॉटेल मॅनेजमेंट केलं, मग BMM केलं. BMM मध्ये फोटोग्राफी तुझं स्पेशलायझेशन केलं आणि मग पुन्हा मी हे पण केलं, मार्केटिंग केलं NMIS मधून. मग तिथून म्हणजे असं वाटलं की थोडं मला प्रॅक्टिकल नाही आलं. मग मी पुन्हा एक कोर्स केला कोविडमध्ये ऑफलाईन, एक लिप्स इंडिया म्हणून आहे, डिजिटल मार्केटिंग केलं तिथून. म्हणजे मी करत आली आहे. म्हणजे असं काहीच शिकलेली नाही असं नाही, तर माझ्याकडे आहे. जर माझं कॉन्टेंट क्रिएशन नाही चाललं तर मी दुसरं करू शकते, कारण माझं वर्क एक्सपिरियन्स पण चांगला आहे तेवढा आतापर्यंत. आता मला तोच प्रश्न करायचा आहे, तू लहानपणी जेव्हा म्हणजे तू स्कूलिंगमध्ये होतीस जेव्हा, तेव्हा शाळेमध्ये तुला काय बनायचं होतं? असं काहीच नव्हतं. मी एव्हरेज होती. ना मी होती ना मी हुशार होती. मी मधल्यामध्ये होती आणि माझं असं काही स्वप्न असत नव्हतं. लोकांची होती की सायन्स घ्यायचं आहे. मी बोलले जिथे मॅथ्स नाही आहे तिकडे मी जाणार, कारण मला शाळेपासून ना गणित आणि माझा ना 36चा आकडा आहे, मला अजिबात येत नाही. म्हणजे मी एवढा ओरडा पण खाल्ला आहे, माझ्या घरी मार पण खाल्ला आहे. पण असं होतं की कॉलेजला जाईन तर जिथे गणित नाही आहे तिथेच मी जाणार. आणि मी तसंच केलं. मी कॉमर्स घेतलं आणि तेव्हा मॅथ्स आणि SP होतं, मी SP घेतलं. आणि कसं तरी ना मला BMMच्या लास्ट इयरला अकाउंटचा सब्जेक्ट होता. आम्हाला ते कॅल्क्युलेटर पण मिळायचं कॅल्सी. तिथे पण माझा गोंधळ झालेला. मला कधी इथून मी सुटते, हे नको आहे मला मॅथ्स. शाळेचे पण दिवस चांगले गेलेले. ओके, सो म्हणजे असं काही ड्रीम नव्हतं की मला हेच बनायचं किंवा असं काहीच नाही. ओपन माइंड होतं ना. माझ्या घरातल्यांनी मला प्रेशर पण नाही दिलं की तुला हेच करायचं आहे तेच करायचं आहे, काही नाही. फ्री हँड दिलेला, तुला जे करायचं आहे त्याला आमचा सपोर्ट आहे. राईट. अशी लहानपणाची काहीतरी एखादी गोष्ट ज्याची म्हणजे काय म्हणतात, एक आठवणीतली गोष्ट लहानपणीची? आठवणीतली आता ट्रॅव्हल मला करायला आवडतं आणि माझे पप्पा ना पोलीसमधले. त्यांना सुट्टीच असं की आम्ही कुठेतरी 10 दिवस जाऊ असं काहीच नव्हतं. म्हणजे फिरायचं का आम्ही. आमचे देव आहेत कलावती आई, त्यांचे ते आम्ही गेलेलो आहेत. बेळगावला, हुबळीला गेलेलो आहोत, शिर्डी, पंढरपूर, ह्या 4 ठिकाणं सोडून मी काहीच नाही बघितलं आहे. म्हणजे आम्ही मुंबई दर्शन खूप वेळा केलेलं आहे. म्हणजे जेवढं माझ्या पप्पांना जमलं ना तेवढं आम्ही फिरलेलो आहे आणि तेवढं त्यांनी फिरवलं पण आहे. पण नंतर मला असं वाटलं की जेव्हा मी कमवेन तेव्हा मी फिरणार. ते होतं की नाही मला फिरायचं आहे. आणि माझ्या बहिणीने सुरुवात केली सोलो ट्रॅव्हलिंगची, म्हणून मला तिथे हातपाय पण मारायला लागले नाहीत की घरात भांडणं पण झाली नाहीत. मला कसे रस्ते सगळे असे ओपन भेटले की जा, रस्ता मोकळा दिलेला आहे, तू कर. मग ते फिरायचं मला वाटलं की नाही मला फिरायचं आहे. तर ते एक थोडंसं होतं की कारण मी बघायची अरे माझे फ्रेंड्स जायचे इथे तिथे, मला अरे नाही मी तर नाही गेली आहे, माझा पण एक दिवस येईल. नाही हे मग थोडी माझी स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण केली आहेत मी लहानपणीची. राईट. सो लहानपणापासून तुला म्हणजे फिरायची आवड आहे असं तुला म्हणजे तुझं होतं की लहानपणापासून आपल्याला फिरायचं आहे. आणि वडील पोलीसमध्ये असल्यामुळे तुला ते जमलं नाही. बरोबर. मग वडील पोलीसमध्ये होते तर तू पोलीस लाईनमध्ये राहिलीस की? नाही आम्ही आमचं प्रायव्हेट तुमचं घर असायचं होतं. सो वडील कसे होते? म्हणजे पोलीस खूप वेळा स्ट्रिक्ट असतात. म्हणजे मला तो खूप आता
तर मी टॅटू वगैरे काढलेत. मला असं वाटतं जर माझे पप्पा ते 10-15 वर्षापूर्वीचे असते तर हे माझं काही झालंच नसतं. माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे माझा फोन चेक करायचे, मी जर 7च्या बाहेर कुठे असेल तू घरी आहे, आत्ताच्या आता कुठे जिथे असेल तो घरी आहे. आणि जे नॉर्मली जे माझे स्कूल फ्रेंड्स होते, आता मी जास्त बोलत नाही, पण त्यांना कसे ना म्हणजे त्यांच्या आईवडील पैसे द्यायचे. म्हणजे आम्ही कुठे बाहेर मॅकडीमध्ये गेलो, माझे पप्पा मला फक्त 100 रुपये द्यायचे. तर 100 रुपयामध्ये काहीच यायचं नाही. ते रिक्षाचे कॉन्ट्रीमध्ये पैसे जाणार, म्हणजे 50 रुपयामध्ये मला काय येणार. मग असं वाटायचं की जाऊ दे, कारण एवढं पण काय नाही. मला ठीक आहे, कधीतरी मी करेन. मग ते ना माझ्या आईवडिलांनी खूप आता जी मुलं जी मी बघते, मला बरं झालं ते संस्कार मला मिळालेत. म्हणून मी मला माहिती आहे की माझे लिमिटेशन्स कुठे आहेत. मला की थँकफुल आहे मी तेवढी. सो स्ट्रिक्ट तर होतेच म्हणजे घरचे. खूप होते स्ट्रिक्ट. राईट. तू मला सांगितलं की तुझं स्कूलिंग झालं आहे, तुझे वडील पोलीसमध्ये होते, देन तुझं कॉलेज तू हॉटेल मॅनेजमेंट केलं, देन BMM केलं आणि मग एका मार्केटिंग एजन्सीमध्ये तू जॉबला लागली, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. सो आता मला हे समजून घ्यायचं की ह्या सगळ्यामध्ये तू कॉन्टेंट क्रिएशन कधी तुला म्हणजे असं वाटलं की कॉन्टेंट क्रिएशन करावं? बिकॉज तुला ट्रॅव्हल करायचं आहे तो वेगळा पार्ट आहे, पण कॉन्टेंट क्रिएशन करायचं हे तू कधी डिसाईड केलं? हे डिसाईड मी म्हणेन की मी एकटीनेच डिसाईड नाही केलं आहे. आता ॲड एजन्सीमध्ये जे तू काम करतोस तर तुझं खायचं काहीच नसतं. म्हणजे तुझा टायमिंग नाही आहे, कधी पण का बाहेरचं का. तर आम्ही ऑफिसमध्ये ना बाहेरचं खायचो. तर आम्ही एकदा असं हॉटेलला गेलेलो, कारण आमच्या बॉस असं पार्टी वगैरे जायचा, तसं फोटो वगैरे काढायची. तेव्हा झोमॅटोवरती ना मी असंच टाकायचे फोटो की मी हे खाल्लं, एवढं खाल्लं, बकवास होतं. कारण तेव्हा पेड कोलॅब नव्हती ना. तर मी बोलायची हे बकवासच आहे. माझे असे कलिग्स बोलले की तू ट्राय कर ना. तेव्हा टाकून इंस्टाग्राम तसं नवीनच आलेलं आणि रील तर नव्हतंच तेव्हा. तू टाक, बघू पुढचं पुढे. तर आम्ही बसून, माझं जे कर्ल्ड म्यूज नाव आहे, तर आम्ही बसून ठरवलेलं आहे की काय नाव ठेवायचं. हे 1000 ऑप्शन्स काढलेले की नाही कर्ल्ड म्यूज आपण ठेवूया. मग तिथून सुरुवात झालेली आहे की आता पैसे जातातच आहेत, कारण आम्ही खायचो, पैसे जातातच आहेत, तर बघू जरा कोलॅबरेशन येतात की नाही. आणि पेड कोलॅब असतात हे मला माहितीच नव्हतं. मी स्वतःच जायचे, पैसे पे करायचे आणि रिव्ह्यू टाकायचे. आणि मला वाटतं की 10,000 फॉलोवर्स होईपर्यंत मला ही पेड माहीतच नव्हतं की असं पेड पैसे पण येतात. नंतर मला कळलं की अरे अच्छाचे पैसे पण घ्यायचे असतात. पण ती सुरुवात तर माझी ऑफिसमधूनच झालेली आहे की हे कॉन्टेंट चालू करायचे. नंतर मला असं कळलं यार, तेव्हा मी फिरलेली तेव्हा पण हे ना व्हिडिओज नाही काढले रे. आता मला त्रास होतो, शिट, मी जर व्हिडिओ काढले असते तेव्हा तर आता मी अजून प्रॉपर आयटिनरी अजून दिल्या असता की बाबा कसं कुठे फिरायचं. मग ती सुरुवात माझी ऑफिसमधून झाली. आणि थँकफुल त्यांनी मला खूप, माझे जे फ्रेंड्स होते, आता म्हणजे कलिग्स होते पण आता माझे फ्रेंड्स आहेत, पण त्यांनी मला मदत केली. लाईक वगैरे तेच करायचे, कमेंट सांगायचे कमेंट करा, तेच कमेंट करायचे. पण तेव्हा अशी अपेक्षा नव्हती की इथून मी वर जाणार आहे, इथून माझं काही होणार आहे. कारण तेव्हा माझा जॉब होता, तो माझी पहिली प्रायोरिटी होती की बाबा जॉब ही माझी फिक्स इन्कम आहे. आणि तो टाईमपास की जातो आहे, पैसे जाताच तर कोणाला तरी दिसू दे लोकांना की इथे मी गेलेली आहे, म्हणून ते चालू झालेलं आहे पेज, अजून काहीच नाही. राईट. आता कर्ल्ड मूज ह्याचं मिनिंग काय? म्हणजे ह्याचं नाव ठेवायचं, तुम्हाला नाव कसं ठेवलं ते सांगितलं मित्रांनी ठरवून तुझ्या, म्हणजे कलिग्स होते तेव्हा, आता ते फ्रेंड्स झालेत, त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं. पण मिनिंग काय? म्यूज म्हणजे इन्स्पिरेशन होतं. आणि कर्ल म्हणजे माझे आता ते करून केसांची स्ट्रेटनिंग करून वाट लागलेली आहे, म्हणजे प्रॉपर कर्ली होते केस. म्हणून ते अरे हे युजरने मी विचार करते चेंज करायचं, कारण मला खूप लोक भेटले काहीही बोलतात, कर्ले म्हणतात, म्हणजे खूप म्हणजे एवढं भयंकर त्या युजरनेमची वाट लावतात ना. मी बोलले की नाही, आता बघू माझं तेव्हा 100K होतील तर मी ठरवलं की डायरेक्ट दिव्या इंदुलकर टाकायचं, म्हणजे नावाची वाट लावू नका. मी खूप विचार केला की लोक एफर्ट्स घेतील माझं युजरनेम नीट बोलायला. मग बोलले की कशाला ना, मी माझीच इमेज डाऊन करते, ह्या लोकांना असं येतच नाही आहे माझं युजरनेम. तर सध्या मी त्या विचारात आहे की चेंज करायचं की नाही करायचं, कारण खूप ते वाट लावतात त्या युजरनेमचे लोक. राईट. मग तू जॉब करता कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं. जॉब करता कॉन्टेंट क्रिएशन चालू केल्यावर त्याच्यानंतर चॅलेंजेस कसे आले? कारण जॉब सांभाळायचा आणि कॉन्टेंट क्रिएशन ह्याच्यामध्ये तू कसं काय बॅलन्स केला? कारण नंतर कोविड आला तर मी विषयच सोडला की आपण कुठे व्हिडिओ वगैरे बनवणार काय नाही. तेव्हा ना रील चालू झालेले आणि मला वाटतं माझ्या पहिल्या 10 व्हिडिओमध्ये मी एक टाकलेला अमृतसरचा व्हिडिओ टाकलेला, अमृतसर दिल्ली. ते माझे ना स्टार्टिंगचे थोडेसे ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत, म्हणजे ट्रॅव्हलचे नाहीत प्रॉपर, पण असे
अमृतसरला जाऊन मी काय खाल्लं, दिल्लीला जाऊन मी काय खाल्लं, तसे व्हिडिओ आहेत. आणि म्हटलं की टाकून बघूया काय होतं तर होतं. तरी पण ना असा रिस्पॉन्स आला नाही. मला जाऊ दे, नको लक्ष देऊया. पण जेव्हा बघितलं ना की नाही रील्स नाही ॲक्च्युली लोक वर जात आहेत, मग मी तरी पण ट्राय केलं जॉबबरोबर की टाकायचं थोडं रोज टाकायचं, पण नाही जमलं. पण 2021ला मी बोलली की नाही आता तर मला सिरियसली घ्यायचंच आहे. मी मार्चमध्ये सिरियसली घेतलं 2021ला की नाही आता माझा हा रोज जाणार कसा तरी करून व्हिडिओ. आणि मी करायची एका दिवसाला 3 व्हिडिओ शूट करायचे आणि जमवायची अशी की आज नाही तर माझ्याकडे उद्यासाठी व्हिडिओ आहे. म्हणजे माझ्याकडे तेव्हा ना 6 व्हिडिओ रेडी असायचे की माझा आज हा गेला, माझा उद्या तो जाणार आहे. आता तसं आता ती परिस्थिती नाही राहिली आहे. कारण तेव्हा कशी मी जरा एकदम जोशामध्ये होते. आता कसं झालं म्हणजे थोडी क्वांटिटीवरून थोडं क्वालिटीवरती आले की नाही थोडं कमी गेला तरी चालेल पण थोडा क्वालिटी द्यायचा प्रयत्न करते. पण तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा जाऊ दे व्हिडिओ जाऊ देत, फक्त दिसू देत लोकांना की बाबा माझं पेज चालू आहे. तर तसं करत करत मी केलं. मला खूप लोकांनी मदत केली. म्हणजे व्हिडिओ काढायला आता पैसे कोणाला द्यायचे, तर माझा मित्र यायचा माझा मित्र यायचा. त्याच्यानंतर माझ्या मित्राचा भाऊ आहे, माझा मित्र कौशल आणि दुसरा कपिल, हे दोघं मला यायचे. सांगायचे माझा व्हिडिओ आहे शूट करायला येता का. मी पैसे पण नाही दिलेले आहेत कधी ना, मला पण आधी मिळाले नव्हते, ती वेगळी गोष्ट. पण ते माझ्यावर विचार यायचे आत्तापर्यंत. कपिल तर आत्ताबरोबर आहे माझ्यावर, तर कौशल बाहेर गेला आहे. आता माझ्या टीममध्ये अजून 2 जण आहेत, म्हणजे जिथे फूडचे शूट असतात. मग आम्ही बघतो की कोण अवेलेबल आहे तिघांमधलं, त्यातलं एक माझ्यावर येतं. म्हणजे आता जरा होतं आहे थोडं. राईट. आता तुझा डेली रुटीन कसा असतो, म्हणजे एव्हरी डे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर मला तुझं जाणून घ्यायचं की डेली रुटीनमध्ये तू काय काय गोष्टी करतेस. काय काय करते आता समज जर शूट असेल ना तर मी आधी विचारते की ती प्रॉपर कशी जागा आहे. मी स्वतः सर्च करते गुगलवरती की रिव्ह्यूज चांगले आहेत की नाही आहेत. कारण हल्ली जर मी रिव्ह्यूज नाही चांगले आले तर मी बोलते की मला नाही करायचं आहे, नाही होणार माझ्या. कारण मी आधी जर लोकच त्यांना नावं ठेवत आहेत, मी ती रील टाकणार, मग मला पण लोक नावं ठेवणार. त्यापेक्षा मी सरळ बोलते की नाही मला नाही करायचं आहे, कारण रिव्ह्यूज तरी चांगले नाही वाटत आहेत. मग ते सर्च करते आणि त्यांना विचारते की तुम्ही वेगळं काय विकताय. मग त्याच्यावरती ती स्क्रिप्ट बनते, मग कसे शॉर्ट घेता येईल, काय वेगळं करता येईल. कारण तेच बघून ना लोकांना कंटाळा येतो. आणि माझं पेज खरं बोलायचं झालं तर लास्ट जुलैपासून ना थोडं स्टक झालं आहे, खूप हळूहळू चाललं आहे. तर मी ट्राय करते की नवीन ट्रेंडिंग मी कसे व्हिडिओ क्रिएट करेन, काय अँगल देईन, कसं स्क्रिप्टमध्ये थोडा चेंज आणेन. तर थोडं बदलत चालली आहे. राईट. हे तर तुझं प्रोसेसबद्दल झालं. मी डेली रुटीन विचारतो की एव्हरी डे ह्याच्यातच जातो वेळ. डेली रुटीन हाच आहे माझा. हेच करायचं, स्क्रिप्ट बघायचं, अजून नवीन काय काय करता येईल ते सर्च करायचं. आणि सध्या मी यूट्यूब पण सिरियसली घेतलं आहे, कारण इंस्टाग्रामवरून मी कंटाळले म्हणून ठेवलं की चला यूट्यूब. मग मी ते यूट्यूबचं पण स्क्रिप्ट लिहिते की आता ऑलरेडी माझ्याकडे 4 व्हिडिओ रेडी आहेत. म्हणजे ट्रॅव्हलचे आहेत, ट्रॅव्हलचे 4 व्हिडिओ आहेत. त्याचं एडिटिंग चाललेलं आहे. मला अजून कसे व्हिडिओ बनवता येतील माझा पूर्ण दिवस ह्याच्यातच जातो की मला नवीन काय करता येईल. आणि मी टू डू लिस्ट बनवते की मला आता अशी कन्सेप्ट मी डोक्यात आहे, त्याच्या मला असा व्हिडिओ काढायचा आहे, मी इथे जाऊन व्हिडिओ काढणार आहे. हेच माझ्या दिवसात चाललं, असं माझं काहीच चालत नाही. आता तू जे डेली रुटीन सांगितलं की तुला ऑलमोस्ट फक्त तू व्हिडिओबद्दल रिगार्डिंग व्हिडिओच्याच अवतीभोवती तुझं डेली रुटीन निघून जातो. जग चाललेलं आहे तुझं त्याच्या भोवतीच. सो मला हा प्रश्न आहे की स्कूलमध्ये जे काय शिकली, कॉलेजमध्ये शिकलीस जे काय, त्याचा तुला आत्ता किती यूज होतोय. बरं झालं विचारलं. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे, मी फूडचा पण कॉन्टेंट करते. मी मास मीडिया केलं आहे, तर मला शॉर्ट्स कसे घ्यायचे, मी फोटोग्राफी पण केली आहे. तो पूर्ण मला असं वाटतं जेवढी जी जर्नी माझी नाही झाली काही, पण ते सगळं म्हणतात ना एक सर्कल आहे. आता सगळं मला काम आहे. मार्केटिंग मला कामी येतं आहे, ॲडव्हर्टायझिंग कामाला येतं आहे, फोटोग्राफी कामाला येतं आहे, हॉटेल मॅनेजमेंटचं 1 वर्ष कुठे घालवलं आहे ते मला कामाला येतं आहे. म्हणजे माझं काही असं वेस्ट असं काहीच गेलं नाही आहे. म्हणजे सगळं मला कामाला आलं आहे जे मी नाही केलं आहे ते पण. असं म्हणतात ना की जग फिरून आल्यावरती ना जेव्हा जिथे आपण लिहिलेलं असतं आपण तिकडे जाऊन थांबतो, तसं काहीच झालेलं आहे. सो बऱ्यापैकी तुला तुझं कॉलेज लाईफचं जे काही तू शिकली आहेस ते युटिलाइज होत आहे, विच इज गुड थिंग. खूप बऱ्यापैकी. बरोबर. मला आठवतं की मी 2022 मध्ये तुम्हाला भेटलेलीस एका लग्नामध्ये, आपलं भेटणं झालेलं. प्रथमशी जास्त तुझं कॉर्डिनेशन होतं. तर 2022 पासून मी तुला ओळखतोय. आणि मला वाटतं की समीर आणि तिचं नाव श्रद्धा, समीर आणि श्रद्धाच्या लग्नात आपण भेटलेलो. तर तिथे मला आठवतं तुझे 5000 फॉलोअर्स होते. आणि प्रथमने मला सांगितलेलं की अरे समीरच्या घरी एक मुलगी आहे जी कॉन्टेंट क्रिएशन करते आणि सगळं तिचं चांगलं आहे प्रोफाईल वगैरे मी बघितलेलं.
तर मग मी पण चेक केलं तर तुझं 5,000 फॉलोअर्स हां. होते आणि आत्ता मी बघतोय 86,000 फॉलोअर्स. हो. कट टू 2 इयर्स पण झाले हो. नाहीयेत. तर हा जो कम्प्लीट म्हणजे मी एवढे फॉलोअर्स तू गेन केले, हां. तर त्याच्यासाठी तू काय काय मेहनत घेतली आणि कसं काय प्रोसेस होती ही सगळी? त्याच्यासाठी काय काय मेहनत घेतली, त्या मेहनतपेक्षा मी ना एक दिवस पण असा वेस्ट नाही ठेवला आहे की भाई माझा रोज व्हिडिओ झाला पाहिजे. म्हणजे काही होऊ दे, जग इथलं तिथे होऊ दे, मला कुठे लग्नात जायचं आहे, मी कुठे बाहेर गेले, मी लिटरली थांबून की थांबा 5 मिनटं माझा व्हिडिओ मला लाईव्ह टाकायचाच आहे. म्हणजे ती एक गोष्ट मी पाहिली की नाही मला टाकायचंच आहे. आणि तेव्हा ना मी एका गोष्टीवर थांबलीच नाही की मला फूडच करायचं आहे, मला फूडवरूनच व्ह्यूज येत आहेत, ऑडियन्स येत आहे. मी सगळ्या गोष्टी ट्राय केल्या, ज्या ज्या मला दाखवता आला, ज्या गोष्टी मी सहमत आहे आणि जशी मी आहे त्या सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि थोडे येतात रे पॅच की जिथे तुला व्ह्यूज येत नाहीत, पण मी की नाही माझा व्हिडिओ जायलाच हवा, लोकांना दिसायला पाहिजे की ही मुलगी आहे, दिसतंय कुठेतरी. तर ती मेहनत तर आहेच. आणि एक जरी मी व्हिडिओमध्ये दिसली ना तरी पण व्हिडिओ मला म्हणजे खूप असं मेंटली सपोर्ट करणारे माझे आईवडील, माझा भाऊ पण याचा कधीतरी बिचारा शूटला, माझी बहीण पण मी बोलते व्हिडिओमध्ये तर बोलली की घरी गेल्यावरती मी पण आलेली आहे, तू बोलली नाहीस, पण माझी बहीण पण सपोर्ट खूप केला आहे मला, म्हणून ती जर्नी आता इथपर्यंत पोचली आहे. राईट. सो आता तू मगाशी मला बोललीस की तुझा जॉब पण करायचीस आणि कॉन्टेंट क्रिएशन. हां. सो आता पण तेच चालू आहे की कसं काय, म्हणजे आता तुझं आता फुल टाइम केलेस तू चालू? फुल टाईम केलं मी आता, कारण ना एक कसं झालं माहिती आहे की थोडं पण त्यांना पण जमत नव्हतं की माझं थोडं इंस्टाग्राम जरा चाललेलं आहे, हिचं कसं चाललं आहे. आणि मी माझं वर्क फ्रॉम होमसारखंच होतं, तर मी फिरून काम करायची, असं नाही मला ऑफिसला जायचं आहे असं काहीच नव्हतं, मी फिरून कुठूनही काम करायची. तर थोडं त्यांना झालं, तर मी बोलली की नाही आता जरा फुल टाईम करून घेऊया. आणि हा ना मी फुल टाईममध्ये नव्हती, मी ठरवलं आहे की हा 1 वर्ष बघूया की मला आहे की नाही स्कोप, मी करू शकते की नाही हे फुल टाईम, मग आपण फायनल करूया की नाही आता मला फुल टाईम करायचंच आहे. जर जमतच नसेल तर कशासाठी करायचं ना. तर म्हणजे की नाही आता असं मला वाटतं की नाही मी करू शकते फुल टाईम, म्हणून मी ठरलं की नाही आता फुल टाईम, आता जॉब नाही करायचा, आता फुल टाईमच करायचं, जे होईल ते गणपती बाप्पा मोरया. बरोबर. मला आता हे विचारायचं तुला की ज्या वेळेला तू आता फुल टाईम चालू केलेलं आहेस, हां. फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशन करतेस, त्यामध्ये बेसिकली तुझं प्रोसेस तू मला सांगितलं की पूर्ण दिवस तुझा स्क्रिप्टिंग आणि मग सर्चमध्येच निघून हो. जातो की कोणते हॉटेल्स, कोणते जॉईंट्स तुला व्हिजिट करायचे आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये काही गोष्टी प्री प्लॅन्ड असतात तुझ्या, हो. तशाच तू काही स्पॉन्टेनियसली जातेस, कसं असतं म्हणजे तुझं हे सगळ्या गोष्टी कशा वर्क करतात? आता असं नाही आहे की तुला 30 दिवस काम असणार आहे, तुला कधी कधी 15 दिवसच काम असतं, 10 दिवस काम असतं. पण जर बाकीच्या दिवशी मला कामच नाही आहे तर मी ठरवते की अच्छा मी आता चेक करते की कोणतं लोकल किंवा जुनं रेस्टॉरंट आहे आणि मला सी फूड खूप खायला आवडतं. आणि मी ट्राय करते की मराठी महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये जाऊन होम लंच असतात ना, तिकडे जाऊन ट्राय करायचं आणि त्याचा रिव्ह्यू द्यायचा. आणि मी आणि माझ्या पेजवरती असं खूप व्हिडिओ भेटते, मग मी स्वतःच जाते, मग स्वतःच पैसे देते, खाते. जर मला आवडलं तर मी सांगते आवडलं, नाही आवडतं सरळ सांगते की मला नाही आवडलं. मग कधी कधी काय होतं माहिती आहे, जर जी गोष्ट तुला आवडते असं नाही की ती मला पण आवडेल, त्याच्यावर मग खूप कमेंट येतात की ह्या मुलीला रिव्ह्यू टाकता येत नाही, वाटतं हिला पैसे दिले नाहीत. तर असं प्रत्येकाची वेगळी असते चव ह्याची पद्धत. नाही तर नाही, तर मी घरात नाही बसत, मी बघते की अजून मला काय करता येईल, कारण तो व्हिडिओ टाकायचा असतो मला कसाही करून. तर मी ट्राय करते की मला जर मी घरीच बसली आहे तर आपण हा व्हिडिओ करूया, आपण तिथे जाऊया, आपण तिथलं ट्राय करून बघूया आणि लोकांना काही कसं आहे. ओके. सो तू जे नवीन व्हिडिओज टाकते हां. त्याच्यासाठी तुला नवीन गोष्टी खाव्या पण लागतात. तर आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न, तू हेल्थ कशी मेंटेन ठेवते? गेल्या वर्षी गणपतीच्या आधीच मला खूप त्रास झालेला. मी एक हॉटेलला गेलेली, सी फूड खाल्लेलं आणि मला खूप म्हणजे असं ना 10 दिवस मला बरं नव्हतं. 10 दिवसाचा 1 महिना झाला, मला बरंच वाटत नव्हतं. आणि तो 1 महिना मी काहीच शूट नाही केलं, कारण डॉक्टरच मला बोलले की तू सध्या 1 महिना बाहेरचं काहीच खाऊ नको, कारण मला फूड इन्फेक्शन झालेलं. म्हणजे खूप म्हणजे आतड्यांना सूज येईल एवढं त्या फूडचा मला त्रास झालेला. मग तेव्हापासून मी ठरवलं की आता खायचं पण लिमिटमध्ये. जर समज तेव्हा काय व्हायचं माहिती आहे, मी खायची, जर मला आवडलं ना तर मी जबरदस्त खायचे. आता नाही, आता मी जर 1 घास खाते तर मी 1 घासच खाणार आहे. आणि जर दुसरी गोष्ट मला आवडली तर मी तो दुसराच घास खाणार आहे, पण मी ते अति करत नाही. कारण जर काही गोष्टींचा जर आपला त्रास होणार तर तो समोरच्याला पण त्रास होणार. आणि लोकांचं ना खूप लोकांचं मला DM येतात की तू एवढं सगळं कसं खातेस,
तोच प्रश्न आहे. एवढं हां की एवढा टेबल तुझा फुल दिसतो, तू एवढं कसं खातेस, तू एवढी कशी बारीक आहे. पहिलं तर मी वजन कमी केलं कसं तरी जमवून की नाही आता हेल्थ प्रायोरिटी आहे, कमी केलं. आणि जेवढं माझ्या टेबलवर असतं ना, समज जर मला गोष्टी आवडल्या मग त्या माझ्या घरी येणार आणि जर मला नाही आवडल्या किंवा समज मी आता डोंबिवलीला आहे किंवा लांब आहे, मी राहते बोरिवलीला आणि मी एवढं ट्रॅव्हल करून नाही नेऊ शकत, तर मी तिथे बाहेर येते आणि मला जे कोण रस्त्यात भेटेल त्याला मी ते पार्सल देऊन टाकते. जवळ असलं तरी पण मी देऊन टाकते. पण जर मला अतिच जास्त आवडलं तर ते माझ्या कुठूनही मी गेले तरी मी ते माझ्या घरी आणते की मला घरी जाऊन हे खायचं. तर मी नाही एवढं सगळं खात, मी देते जे कोणी निडी असतात त्यांना देते. कळलं. सो तू बेसिकली सगळं खाते पण थोडं थोडं खाते. हां, आता म्हणजे सप्टेंबरपासून मी चालू केलं की थोडं थोडंसंच खायचं, सगळं नाही खाऊ शकत. मला आता सांग की तुझं ट्रॅव्हल तू जे प्लॅन करतेस हां. त्याची आयटेनरी किंवा ते प्री प्लॅन्ड असतं की स्पॉन्टेनियसली तू ट्रॅव्हल प्लॅन करतेस? स्पॉन्टेनियसली मी आता मला माहिती नाही मी उद्या कुठे जाईन, मी आधीच तिकीट काढते. समज उद्या जायचं आहे तर मी आजच तिकीट काढणार आणि तिकडे जाऊन मी बघते की काय मला फिरायचं. मी काहीच प्लॅन नाही करत की मला हेच फिरायचं तसंच फिरायचं आहे. कारण मी मोस्टली ट्राय करते की बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचं. असं नाही की मी फ्लाईटने पण जाते, पण तिथल्या तिथे लोकल बसेस वगैरे. मग कसंही म्हणजे बघते बस आता इथं मला मिळेल की नाही, मग त्याच्यावरती सगळं मला ठरतं की मला कसं फिरायचं आहे. मग स्कूटी मिळेल की नाही, की मला तिकडे अजून कोणते ग्रुप्स भेटला की नाही. मग असं सगळं बघत बघत मी जाते. असं काहीच ठरवून नाही की मला आता उद्या जायचं आहे इथे. आता मी रिसेंट गेलेली नाही ह्याच्या आधी इथं माझी ग्रुप ट्रिप होती, मी सगळं ठरलेलं कुठे जायचं आहे. पण ह्याच्या आधी ना मी उत्तराखंडची ट्रिप केलेली आणि मी ठरवलं की मला फक्त मसूरीलाच जायचं आहे. आणि मी घरी सांगून आली मी 5 दिवसामध्ये येते हां घरी. नाही, मी 5 दिवस गेले, 15 दिवस लागले. 15च्या वरती मला लागले घरी रिटर्न यायला. मी मसूरीला गेली आणि मला 5 जणांचा आमचा ग्रुप बनला. आमचं ठरलं की आपण ऋषिकेशला जाऊया. ऋषिकेशला पण आहे, मी धनौल्तीला गेलेलो तिथून. मग तिथून आम्ही चंबाला गेलो. मग असं फिरत फिरत म्हणजे असं होतं की काही ठरलेलं नसतं. जसं ज्या फ्लोने जातो आहे ना त्या फ्लोने जायचं की आता मला माहिती नाही कुठे जायचं आहे. मी साऊथला गेलेली. मी काढलेली तिकीट उटीची तिकीट काढलेली आणि बसमध्ये जाऊन बसली कुर्गच्या. आणि त्यांना मी बोलली मला इथे ते उतरायचं आहे. आणि एक तर लँग्वेजचा प्रॉब्लेम होता कारण ती बस यायला पण ना मला तिथे जो बाजूला माणूस होता त्यांना बोलायला लागलं हिंदीमध्ये की आप इनसे बात करो, मुझे नहीं समझ में आ रहा ये क्या बात कर रहे हैं. त्यांनी मला सांगितलं की आप जहाँ पे खडे हो गलत जगह पे खडे हो, आपका स्टॉप अलग है. मग त्या ऑटोवाल्याला पण त्या माणसाने लोकलमध्ये सांगितलं की इसको बाबा उधर छोड़ दे ना. आम्ही ती मग गेली, बस आली, त्यांना बोलली की मुझे देखो यहाँ पे उतरना है. नहीं नहीं ये बस उधर नहीं जाती है, अलग बस में. भाई तिकीट आहे. नहीं आपने गलत तिकीट निकाली आहे. विचार केला की काय करू आता मी, म्हणजे बसू की नको आता ह्या बसमध्ये. पण मी ना ऑलरेडी तिकडची माझं हॉस्टेलचं वगैरे बुकिंग झालेलं. जर ते नसतं झालं ना मी तर बसनं उतरलीच नसते. मला ठीक आहे चला मला घेऊन चला आता इथून. असं पण होतं खूप वेळा की इथे जायचं असतं पण भलतंच तिकीट निघते. कधी काही होतं. खूप स्पॉन्टेनियस तू प्लॅन करते. पण आता हे सगळे स्पॉन्टेनियस प्लॅन करताना ॲज अ फिमेल आणि सोलो ट्रॅव्हलर तेव्हा काय काय चॅलेंजेस येतात? खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे विचित्र पण लोक भेटतात. मग तुला ना असं तुला थोडं असं मनात वाटलं ना की आत्ता इथून मला निघायला पाहिजे, मग मी त्या क्षण तिकडून निघते. ती वाईब जरा पण मला वाईट वाईब आली ना मग मी नाही थांबत. मग मी काही येऊ दे, कारण तिथे बघायला कोण माझ्यावर नाही आहे, माझ्या ओळखीचं कोण नाही आहे. तर माझी संरक्षण मला एकटीलाच करायचं आहे. मी लगेच तिथून निघते. मी बघतच नाही मग माझ्यावर कोण आहे की नाही तिथून. पण ह्या एका गोष्टीनं मला कळलं की कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कसं लोक आपल्या आजूबाजूला असायला हवेत आणि आपण कसं त्या सिच्युएशनला टॅकल करायचं हे मला खूप शिकवलं सोलो ट्रॅव्हलिंगने. बरं वाटतं, ह्याच्या गोष्टी पण कळतात. राईट. असा काही बॅड एक्सपिरियन्स जो तू शेअर करायचा आहे तुला? माझ्या आईवडील हा व्हिडिओ बघतील, मला बाहेर जायचंय पुन्हा ट्रॅव्हल करायला, मग ते मला बोलतील असं होतं काय जायचं तू घरात बस. पण असं नाही, पण काही काही गोष्टी होतात. म्हणजे असं तू बसमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर तुझ्या बाजूला पण कधी कधी नीट नसतात. मग ते असं उठायला लागतं. ट्रेनमध्ये पण गोष्टी होतात. चालता म्हणजे असं चालतं पण ते सगळं बघायला लागतं, कारण अजून इंडिया ना तेवढं आपलं नाही झालं आहे डेव्हलप. त्या गोष्टी सुधारायला हव्यात. मग तू कुठेही जा, पण काही बोल मला ना आपली मुंबई जेवढी सेफ आहे ना तेवढी नाही आहे, नाहीच आहे. मी आता जर 2 स्टेट्सबद्दल बोलली आहेत, आता मला माहिती माझा विवाद होईल जर मी त्या बोलली तर. एक तर दिल्ली तर मी
जेवढ्या वेळा दिल्लीला गेले ना, मला एकदा पण एक्सपिरियन्स चांगला नाही आला. एकदा पण. आत्ता रिसेंट पण आम्ही सगळे उभे होतो, जेवढे माझे ग्रुप ट्रिपवाले होतो. मेट्रो पॅक भरली होती. एक माणूस खाली बसलेला होता, तो जे असं विचित्र बघत होता. माझ्या बाजूला माझा मित्र उभा होता, त्याला बोलले की त्याच्याकडे बघ. आम्ही दोघं त्याच्याकडे बघतोय, तरी तो टक लावून बघतोय. म्हणजे खूप विचित्र. पुन्हा आधी जायच्या आधी पण मी तिथे लाईन असते मेट्रोला, तिकडे सामान टाकायला लागतं. दिल्ली एअरपोर्ट, न्यू दिल्ली एअरपोर्ट मेट्रो स्टेशनला तुला सामान टाकायला लागतं, कारण तिथूनच तुझी एक्सप्रेस लाईन असते एअरपोर्टची. तर माझ्याकडे बॅग होती, तर मी लाईनमध्ये उभी होती. तर खूप लाईन होती ना, तर मी थांबलेली, कारण माझ्याकडे बॅग आहे. तर एक बाई लिटरली ना असं थोडा लोकांना पुढे पुढे करत असे घुसत आली. तर मी बोलली, एक काम करा, माझ्या मागे उभं राहा, कारण मी ऑलरेडी लाईनमध्ये उभी आहे. ती मागे उभं राहा, तुम्हाला एवढंच आहे, तर पुढे जाऊ नका माझ्या. एवढंच फक्त बोलली. त्या बाईचा नवरा बाजूला उभा होता आणि तो लिटरली माझ्या अंगावर आला भांडायला. मी बोलली, बापरे, इथे काही बोलायलाच नको, कारण ते खूप विचित्र सिच्युएशन होती माझ्यासाठी. म्हणजे मला दिल्ली सिटीच्या आतमध्ये चालू होत आहे, आतमध्ये लोक आहेत आजूबाजूला, आणि तो लिटरली माझ्या असा एकदमच जवळ आला. मी बोलली, ठीक आहे, आपको जाना है अभी आगे जाओ. म्हणजे ती सिच्युएशन मी बोलली की नाही, आता ह्याच्यात मला पडायचंच नाही आहे आणि मला काहीच बोलायचं नाही, कारण तिथलं कोण ना मध्ये पडत. आता आपल्या मुंबईत एकाला कोणा झाला तर बाजूचे 4 लोक त्याच्यात पडतात, तिथे नाही पडत कोणच नाही. तर ती एक सिटी आहे, आणि अजून एक सिटी बाजूची सिटी आहे, तिथले पण लोक कुठेही तिथले जर लोक आले ना तर पूर्ण वाईबच खराब करतात. आणि मला असं कसोलला पण एकच झालेला, एका मुलीची छेड काढलेली 5 दिल्लीच्या मुलांनी. तर ते थोडं, जर मला ती कॅटेगरी दिसली, मी लांबच राहते की नाही. मग असं ना, ते ट्रॅव्हलर्स पण बघायला लागतं की कसं चांगले आहेत की नाही, आणि लोकल्स पण बघायला लागतं चांगले आहेत की नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करून मग फिरायला लागतं. बट मुंबई सेफ आहे. मुंबई आपली बेस्ट आहे. कितीही लोक काही म्हणू देत, एक मुलगी 1 वाजता पण रात्री घरी येऊ शकते फिरून. आपल्याला असं काही नाही आहे. आणि आपल्यात काय झालं तर आजूबाजूच्या लोकांना पडतात की बोलायला, बाहेर नाही पडत. तुम्ही तुमचं बघा, असं बाहेरचं आहे. आणि मुंबईचं जेवण चांगलं आहे. म्हणजे मुंबईचंच म्हणणार आहे, पण आपलं मुंबईचं बेस्ट आहे. कारण मी आताच आता समज मला जर कोण बोललं की आपलं नाही, बाहेरचं जेवण चांगलं आहे. आता मी फिरवायला घेऊन गेलेली, त्यातल्या 2 जणांनी पुन्हा दिल्ली फिरवलं. मी आता बोला खाऊ, कोणाचं चांगलं आहे, आपलं चांगलं आहे की तिथलं चांगलं आहे? म्हणजे नाही, आपलंच चांगलं आहे. मुंबई बेस्ट आहे, काही बोल, मुंबई बेस्ट. ड्रीम डेस्टिनेशन्स तुझे कोणते आहेत? लिस्ट खूप आहे, खूप मोठी आहे. सध्या करंट 3 महाकुंभ आहे. महाकुंभ. हां, पण एकटं जायला ना असं थोडं, माझ्या घरातले पण चिडचिड करतायत आणि मला पण जायचं आहे. तर मला माहिती नाही की मी जाईन की नाही जाईन. आणि ड्रीम डेस्टिनेशन ना माझं असं आहे आता सध्या की मला आधी इंडिया कव्हर करायचं आहे, मग मी बाहेर पडेन. तर मला जायचं आहे आसामला, जायचं आहे मला, मेघालया फिरायचं आहे, दार्जिलिंग फिरायचं आहे, कारण त्या साईडला मी अजून गेलीच नाही आहे. तर मला ती साईड आधी कव्हर करायची आहे, मग मी बाहेर पडणार. पण आधी मला असं वाटतं की आधी भारत जिथली मी आहे तिथलं तर बघूया, मग आपण बाहेर पडूया. माझा महाराष्ट्र पण अजून बाकी आहे, आणि महाराष्ट्र तर मला कधीपासून कव्हर करायचं, तर मी थोडं करत चालली आहे. तर असं ड्रीम माझं सध्या भारतच आहे. भारतचेच वेगवेगळे पार्ट्स आहेत, मला भारत कव्हर करायचं आहे आधी. कारण आपली संस्कृती एवढी मोठी आहे की आधीच, कारण तीच मला वाटतं की तीच बघायला मला वेळ लागणार आहे. कारण आपल्याला असं वाटतं की जसा फॉर एक्झाम्पल दसरा आहे, आपण दसऱ्याला पानं वाटतं, तर बाहेरची दसऱ्याची संस्कृती वेगळी आहे. जसं आपल्याकडे दसऱ्याला आपण गाडीची पूजा करतो, तसं बाहेर मी मैसूरला गेलेली, तिथे आदल्या दिवशी गाडीची पूजा करतात. त्याला एक शब्द आहे, आता मला आठवत नाही आहे, पण त्यांच्याकडे आदल्या दिवशी ती पूजा होते आणि मग त्यांची वेगळी, दसऱ्याला वेगळं चालू असतं. तर मला ते पण बघायचं आहे की आपला आणि त्यांचा फरक, बाकीची संस्कृती कशी चालली आहे, ते पण मला बघायचं आहे. आता मला सांग की बेस्ट पार्ट आणि वर्स्ट पार्ट, फूड व्हिडिओ क्रिएशन आणि ट्रॅव्हल व्हिडिओ क्रिएशन, ह्याच्यामध्ये वर्स्ट आणि बेस्ट पार्ट काय आहे? फूडमध्ये कसं आहे ना, सगळं खायला तुला मिळतं, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतात की कधी कधी ते फूड नाही जमत, मग ते आपल्याला शरीराला त्रास होतो. तो एक बॅड पार्ट आहे. बाकी असं काही नाही, खायला चमचमीत सगळं मिळतं. आणि ट्रॅव्हलचं आहे की तुला जग बघायला पण मिळतं आणि जग शिकायलासुद्धा मिळतं, तर तो एक पार्ट आहे. बाकी जर्नी चांगली आहे, दोन्ही जर्नी चांगल्याच आहेत. तुला फक्त शिकायला मिळणार सगळीकडून, कारण सगळ्याच गोष्टी चांगल्या तुला मिळणार नाहीत, तुला मध्ये लेसन्स तर मिळणारच आहेत.
तुम्ही जे फूड ब्लॉगर्स आहात त्याच्यामुळे मी जनरली बघितलंय की फूड अगदी वाईट प्रकारे दाखवलं जातं. म्हणजे फॅन्टामध्ये काय केकच टाकतील आणि मॅगीमध्ये काय वेगळंच काहीतरी टाकतील आणि केक टाकतात. म्हणजे मी ते केक पेस्ट्री तर आता रिसेंटली बघितलं म्हणून माझ्या डोक्यात आहे. तर हे सगळं जो प्रकार आहे तो मला तुझ्या व्हिडिओजमध्ये नाही दिसला. ते व्हिडिओ बरेच क्वालिटी डिसेंट आपण म्हणू शकतो तसे व्हिडिओज असतात. तर त्याच्यासाठी तू काय काळजी घेतेस? जर मी खाऊ नाही शकत तर मी माझ्या ऑडियन्सला कसं बोलू शकते की तुम्ही खा. मी खाते तर मी सांगू शकते की तुम्ही पण खा. कारण जर मी माझा जीव धोक्यात घालून ते गोष्टी खाऊ शकते तर तुम्ही पण घालायला काय त्रास नाही. जर मीच खाऊ शकत नाही तर मी तुम्हाला कसं सांगणार. तर मी ट्राय करते की जर मी नाही खात तर मी नाही. आता मी माझ्या पेजवरती तुला असं केक किंवा असं गोड गोष्टी नाही दिसणार कारण मी नाहीच खात. तर मला कोणता कॅफे पण येत नाही असं स्वीटवाला काहीच येत नाही. मी चहा पित नाही तर मला चहाचे ब्रँड खूप आलेले. तर मी चहाचं पण नाही करत. ज्या गोष्टी मी करतच नाही ना तर मी दाखवतच नाही. जशी मी आहे जसं मी खाते त्याच गोष्टी मी दाखवते. मग माझं ते हे क्लिअर आहे की मला काय दाखवायचं आणि मला काय नाही दाखवायचं आहे. आता तू जे म्हणाले की तुला ब्रँड्स येतात, हे ब्रँड्स येतात म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि ह्याची प्रोसेस काय आहे? म्हणजे हे तुम्हाला ब्रँड्स अप्रोच कसे करतात आणि काय आहे एक्झॅक्टली हे सगळं? तर DM येतात कोलॅबोरेशनसाठी. एक तर ब्रँड स्वतः करतं, कधी कधी PR एजन्सी करतात, तर कधी कधी काही लोक ब्रँड सांभाळतात तर त्या लोकांकडून येतात. कधी ओनर पण मेसेज करतात. तर ह्या सगळीकडून येतात मेसेज. म्हणजे ब्रँड समज जर एजन्सीकडून आला ना मग थोडं ते प्राईस नेगोसिएशन होतं. मग त्यांचा तो वाटा असतो 30% 20%. ओनरचं असं तर डायरेक्ट ओनरशीच बोलणं होतं आणि तिथे ना खूप स्मूथ असते प्रोसेस जेव्हा ओनर इन्व्हॉल्व असेल. कारण तो व्हिडिओ बनवणार, तो डायरेक्ट ओनरला पाठवणार, मग तो ओनर सांगणार तुला की काय चेंजेस आहेत. आणि जेव्हा ती एजन्सी असेल मग तुला एजन्सीला पाठवा. मग एजन्सी स्वतःचं सांगणार की हे चेंजेस करा. मग त्यांच्यानुसार केल्यानंतर तो ब्रँडला जाणार. मग ब्रँड सांगणार की नाही हे नको पहिलंच बरोबर होतं. मग ती खूप लेंदी होते प्रोसेस. जेव्हा PR एजन्सी असते किंवा कोणती एजन्सी असते ना तेव्हा खूप प्रॉब्लेम होतात. जेव्हा डायरेक्ट ब्रँड येईल ना तेव्हा त्यांना माहिती आहे की तुझं पेज काय आहे तेच ते बघून डायरेक्ट आलेलं आहे. डायरेक्टच येणं मला बरं वाटतं कारण डोक्याला त्रास थोडा कमी असतो. राईट. सो आता हे जेव्हा ब्रँड्स तुझ्याकडे येतात तेव्हा हे कोलॅबोरेशन पेड असतात, म्हणजे ह्याच्यातून इन्कम जनरेट कशी करतात तुम्ही लोक बेसिकली? आता डिपेंड आहे की ती कॅटेगरी काय आहे. तुला माहिती असायला पाहिजे की तुझी कॅटेगरी कोणती चांगली आहे. त्यानुसार तू पिच करणार की भाई माझे एवढे चार्जेस आहेत. आता रेस्टॉरंटचे वेगळे असतात, रिसॉर्टचे वेगळे असतात, ट्रॅव्हलचे वेगळे असतात, एक्झिबिशनचे वेगळे असतात. कारण तुला माहिती आहे तुझा हा कॉन्टेंट जाणार आहे. आता सी फूडचे वेगळे असतात आणि माझे व्हेजचे पण, कारण माझे व्हेज जास्त जात नाहीत, कधी कधी जातात, पण माझे सी फूडचे जातात. मग प्रत्येकाचे चार्जेस वेगळे असतात. आणि आता असं पण नाही आहे की आता शूट झालं आहे, व्हिडिओ गेला आहे तर लगेच पैसे नाही आहेत. आता ओनर जसं मी तुला बोलली ओनरचे पैसे लगेच 5 दिवसाच्या आतमध्ये येतात. पण जेव्हा एजन्सी इन्व्हॉल्ड आहे तेव्हा 30 दिवस 60 डेज 90 डेजमध्ये आमचं पेमेंट होतं. म्हणजे खूप जिथे दुसरे इन्व्हॉल्व झाले ना मग ते पेमेंट खूपच खिस्तं आमचं. ओके. मग जेव्हा तू जे काही कोलॅबोरेशन घेते, पेड कोलॅबोरेशन असतील किंवा फ्री, त्यात तू असे रेड फ्लॅग काय ठरवलेले आहेत की बाबा ह्या गोष्टी नाही करायच्या? कधी कधी गेलं ना की तिथला सर्व्हिस ते लोक ना नीट नाही देत. जर तुम्ही ब्लॉगरलाच नीट सर्व्हिस देणार नाही तर तुम्ही कस्टमरला कसं देणार. मग हे त्या गोष्टी त्यांना सांगायला लागतात की जर तुम्ही म्हणजे थोडंसं नीट वागा. कारण काही लोक ना खूप चांगले असतात. बीट पेमेंट किंवा सर्व्हिस त्यांची खूप चांगली असते आणि खूप चांगले असतात बोलायला. मग ते मला असं वाटतं ग्रीन फ्लॅग आहेत. म्हणजे व्हिडिओला म्हणजे एक फ्रीडम देतात कॉन्टेंट क्रिएट करायला. काही लोक तसे नसतात. आता मला खूप लोक भेटले जिथे माझं शूट चालू आहे आणि ते बोलले की नाही हा व्हिडिओ कसा आला, हा दाखव, म्हणजे त्यांना सगळे व्हिडिओ दाखवायला लागतात. ते चुकीचे. जर तुम्ही एक कॉन्टेंट क्रिएटरला बोलवलं आहे तर पूर्ण फ्रीडम त्यांना द्या की त्यांना कसा व्हिडिओ हवा आहे त्यांच्या स्टाईलने बनवायचा. पण ते कधी कधी असं नाही होत. कारण आताच जस्ट मी एक ब्रँडबरोबर व्हिडिओ केला. तर आता रेड फ्लॅग कसे आहेत माहिती आहे. कधी कधी तू शूटला गेलास तर ब्रँड किंवा ओनर ना तुला विचारणार की नाही व्हिडिओ दाखव, हा अँगल कसा आलेला आहे. कधी समज मी फ्रंटमध्ये व्हिडिओ बोलली की अरे ही ताजी मच्छी, मग तो आत्ताच मला तो व्हिडिओ दाखव बरोबर झाला आहे की नाही. मग ते सांगणार की नाही असे शब्द बोल, तसे शब्द बोल ह्या अँगलने. मग तुम्ही जर एका क्रिएटरला बोलवलं आहे तर ते फ्रीडम त्याला द्या की त्याला त्याच्या पद्धतीने त्याच्या स्टाईलने व्हिडिओ काढू द्या. पण ह्या गोष्टी आल्या ना मग ना तो एक व्हिडिओ क्रिएट करायचं जे पॅशन असतं ना, पॅशन नाही म्हणणार,
इकडे की नाही मला हा ना व्हिडिओ चांगला द्यायचा आहे, मग ते थोडं डाऊन होतं. कारण जर तू सारखं सारखं त्या गोष्टीत ना घालणार की नाही आणि तो व्हिडिओ मला जातच नाही. जेव्हा मला असं कोण त्रास देतं ना, तो व्हिडिओ मी कितीही त्याच्यात माझं 100% ओतलं ना तरी तो व्हिडिओ जात नाही. आणि असे खूप लोक असतात जे त्यांना ते क्लिअर नसतात की त्यांना काय दाखवायचं आहे. आता सांगते, एक बेसिक जरी नॉर्मल व्हिडिओ आहे, एक USP जरी सांगितला ना चांगला, तो व्हिडिओ जाणार. पण ह्या लोकांना त्याच्यात 1000 गोष्टी टाकायच्या की आमच्याकडे हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. म्हणजे तेच खूप असतात काही काही रेड फ्लॅग. आणि काही काही ग्रीन फ्लॅग एवढे चांगले असतात ना की सांगतात की तुम्ही तुमच्या हिशोबाने व्हिडिओ बनवा. आणि आमचं एक असतं फिक्स की व्हिडिओ रील म्हणजे लाईव्ह जायच्या आधी ना अप्रुव्हलला जाते आणि मग तो ओनर बघणार छान आहे त्याच्यानंतर मी टाकते. मी डायरेक्ट काही लोक टाकतात डायरेक्ट, मी नाही टाकत. मी थांबते की नंतर तो काढायला नको ना, म्हणून सांगते की बघा आधी, तर मग मी लाईव्ह जाते आणि मग मला प्रॉपर अप्रुव्हल आला की मी तो लाईव्ह टाकते. राईट. इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे 2 मेजर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती कॉन्टेंट क्रिएटर्स आता एक्झिस्ट करत आहेत. हां, टिकटॉक होतं पण आता ते बंद झालं. सो इंस्टाग्राम आणि यूट्यूब. फेसबुक पण आहे, पण लोक फोकस जास्त इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर करतात. ह्या 2 प्लॅटफॉर्ममध्ये तुला सांग की तुला काय, म्हणजे हे 2 प्लॅटफॉर्म वेगळे कसे आहेत आणि त्याच्यावर काय बेसिकली कॉन्टेंट चालतो दोन्ही प्लॅटफॉर्मवर? माझं इंस्टाग्रामवरती जो व्हिडिओ चालेल गरजेचं नाही माझा यूट्यूबवर चालेल. यूट्यूबवरती ना माझे ट्रॅव्हल किंवा व्लॉग जास्त चालतात आणि इंस्टाग्रामवरती माझे प्रॉपर आयटिनरी चालतात, प्रॉपर हॉटेलचे व्हिडिओ चालतात. तर दोन्हीही वेगळे आहेत. आणि माझे फेसबुकवरती पण व्हिडिओ चालतात. पण फेसबुकचा माझा ना टार्गेट ऑडियन्सच थोडे एजेड लोक आहेत, तर त्याप्रमाणे माझे सी फूडचे व्हिडिओ जातात. तिकडे माझे व्लॉग्स वगैरे काही जात नाहीत, फक्त सी फूडचंच जातात. आणि इंस्टाग्रामवरती माझे ट्रॅव्हल आयटिनरीज पण खूप चांगले जातात आणि सी फूडच्या जागा खूप चांगल्या जातात. आणि यूट्यूबवरती माझा ट्रॅव्हलच मोस्टली माझं 90% आतापर्यंत यूट्यूबवर जेवढं कॉन्टेंट गेलं आहे ते सगळं ट्रॅव्हलवरच आहे. म्हणजे इथून कसं कुठे जायचं, लाँग फॉर्मला पण चांगला रिस्पॉन्स आला आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे, लोक मला शोधतात यूट्यूबवरून की इंस्टाग्राम DM करत की तुमचा आम्ही यूट्यूबचा व्हिडिओ बघून आलो आहेत, आम्हाला जरा मदत करा, आम्हाला इथून इकडे जायचं आहे, तर कसं जायचं, इजिएस्ट वे कोणता आहे. मला खूप बरं वाटतं. म्हणजे जर माझी कोणती रील स्टक झाली असेल आणि त्यांचा एक DM मला आला, आम्ही तुमचा यूट्यूब व्हिडिओ केला नाही, मग आता यूट्यूब करायचं. मी तेव्हा ठरवलं की ना आता जरा मला जोर द्यायलाच हवा यूट्यूबमध्ये आणि मी आता जरा टाकते मी हल्ली रेग्युलरली थोडं थोडं यूट्यूबचे व्हिडिओ. ओके. सो ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तू काय सांगू शकशील की इन्कम कशी जनरेट होते? बिकॉज तू आता फुल टाईम करतेस, तू जॉब पण सोडला. सो अर्निंग ह्याच्यातले एक्झॅक्टली ह्याच्यातून होते कशी? अर्ली आता जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी तुला बोलली की मला माहितीच नव्हतं की पेड आहे की नाही. तर जेव्हा तुम्हाला प्रॉपर रीच येते आहे की तुमचे सगळे मिलियन जात आहेत, 500, जेव्हा तुमचा नेक्स्ट ब्रँड तुम्हाला अप्रोच करेल तर सांगायचं की माझं असं पेज आहे, रीच चांगली आहे, तर मी पेड करणार. मग प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने घ्यायचे पैसे. आणि आमच्यात असं पण आहे, काही काही ब्लॉगर्स करतात. आमच्याकडे एक टर्म आहे मायक्रो म्हणून, जे 100 म्हणजे 1 लाखाच्या खालचे आहेत ना ते मायक्रो, म्हणजे त्यांना काही येत नाहीत, ते काही डिझर्विंग नाही आहेत, अशी कन्सेप्ट आहे आमच्या ह्याच्यात. म्हणजे थोडे असे इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काही लोकांनी बनवून ठेवली आहे. तर त्या लोकांनी असं ठरवलं की जेवढे तुमचे फॉलोवर आहेत ना त्याचे 10% तुम्ही चार्ज करा. तर मी ह्याच्याशी सहमत नाही आहे. तुम्ही किती एफर्ट्स टाकताय, तुम्ही एडिटिंग करता, स्क्रिप्टिंग करता, शूटला जाताय, तुम्ही तुमचा टाईम इन्व्हेस्टमेंट तो प्रत्येकाचा वेगळा असेल, त्याने त्याच्या हिशोबाने चार्ज घ्यावे प्रत्येकाकडून. म्हणजे असं नाही आहे की ही एक स्पेसिफिक अमाऊंटच आहे. जर कोण 2 लाख सबस्क्रायबरवाला कोण घेत आहे, असं गरजेचं नाही की त्याने पण तेवढेच घ्यावे आणि ह्याने पण एवढेच घ्यावे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने चार्जेस घ्यावे. आणि माझं पण हेच म्हणणं आहे की असं नाही, जर मी जेव्हा 20,000 वरती होती तेव्हा मी 2,000 घ्यायचे, 1,000 घ्यायचे, तेव्हा मला माहितीच नव्हतं. आणि मला म्हणजे आयडिया पण नव्हतं की किती घ्यायचे असतं, कारण माझं कोण फ्रेंड्समध्ये पण नव्हतं विचारायला. तर कोण आता समज जर कोण 20,000 वरती आहे आणि 2,000 घेतो आहे किंवा तो 10,000 घेतो आहे, मला काहीच फरक नाही आहे. तो त्याच्या हिशोबाने घेतो आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची व्हॅल्यू स्वतः ठरवावी की मी किती ह्याच्याकडून घ्यायला पाहिजे. नॉट जस्ट बिकॉज कोण हे असं बोललेलं आहे कोणी की बाई तुम्ही एवढेच घ्या, नाही. तुम्ही स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवावी की मला ह्याच्याकडून एवढे पैसे घ्यायचे, तेवढे घ्यायचे. ओके. कॉन्टेंट क्रिएटरमध्ये तू बोलते तुझे इंडस्ट्रीमधले जे बाकीचे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, ह्यांची एकमेकांमध्ये फ्रेंडशिप असते, हे लोक सपोर्ट करतात काही प्रॉब्लेम्स आले तर कोणाला? खूप कमी लोक आहेत, खूप कमी लोक आहेत जे सपोर्ट करतात. आणि माझं लकीली ना 2-3 फ्रेंड्स आहेत. काही काही लोकांशी ना माझं बोलणं नाही होत, पण समज जर मला कोलॅब आला एक कोणता,
तर मी सांगते की बाई ह्याला सांगा करायला, जरी आम्ही बोलत नसलो तरी. तर म्हणजे आमची अशी फ्रेंडशिप असते. काही काही आहेत जण त्यांच्या समज जर माझ्या घरात कोणाला बरं नसेल किंवा आता समोरच्या फ्रेंडच्या घरी कोण बरं नसेल तर आम्ही त्यांच्यापासून फोनवर बोलतो. म्हणजे आहेत काही काही फ्रेंडशिपमध्ये आहेत आणि काही काही नाही आहेत. काही काही लोक ना फक्त कामापुरतीच राहतात, ते पण ठीक आहे. आणि काही काही लोक म्हणजे असं भांडणं पण नाही म्हणणार, पण इथे ना असं जसं आपलं कॉर्पोरेटमध्ये पॉलिटिक्स असतं तसं इथे सुद्धा पॉलिटिक आहे, प्रॉपर आहे. की कोण किती चार्ज घेतं आहे, कोणी किती चार्जेस घ्यावे, कोणाचे किती रील्स जे व्हायरल जात आहेत, कोणाला कसे. आता मी चल एक सांगून टाकलं मी तुला. मी एक क्रूज मला आलेलं आणि ना मला एक कॉर्डेलिया आणि कोस्टा क्रूज माझे लागोपाठ कोलॅब होते. आणि तेव्हा मला कळलं की माझ्या ॲक्च्युअल फ्रेंड्स कोण आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये. कारण मला खूप लोकांनी की तुला कसं मिळालं, तुझं 100K सुद्धा नाही आहे, तर तू डिझर्विंग नाही आहेस तुला हे कोलॅब यायला. पण तेव्हा मला असं वाटलं त्यांना बोलावं की भाई तुम्ही जर माझा पेज पूर्ण खाली कराल तर तुम्हाला ट्रॅव्हलचे व्हिडिओ दिसतील. आणि जर मला ब्रँड अप्रोच करतो आहे तर त्याने काहीतरी बघूनच केलं असेल. मग खूप अशा ना वेळी मला कळलं की कोणाबरोबर मला फ्रेंडशिप ठेवायची आहे आणि कोणावर नाही ठेवायची आहे. आणि आता अशी म्हणजे परिस्थिती आहे ना, मी ठरलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड्स जर नाही ठेवले खूप आहेत. कारण मला तसे पण फ्रेंड्स आहेत. म्हणजे ही इंडस्ट्री खूप असं कामापुरती आहे. पण ना तू म्हणजे खूप काही काही लोक आहेत 2-3 जे स्वतःबरोबर दुसऱ्याला पण वरती नेतील, काही काही नाही. मी वर जाईल तू कसं खाली आहे अशी ही इंडस्ट्री आहे. कारण मार्केटच एवढं मोठं आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. बरोबर, मार्केट मोठं आहे आणि पैसा पण तेवढा मोठा आहे. हां तेवढा मोठा. त्याच्यामुळे पाय खेचणं हे ह्या इंडस्ट्रीमध्ये पण होतच. कारण काही काही क्रिएटर्स ना PR आहेत. मग त्यांच्या जसं असं भांडणं असतील मध्ये देणार नाही तुला काम. आणि त्यांचं असं पण आहे की जर तू माझ्याशी बोलव तुला कसं काम मिळणार. असं नाही यार की मुंबई एवढी मोठी आहे ना आणि मुंबईमध्ये एवढ्या संधी आहेत ना, तुला काम मिळणारच आहे. आणि कुठूनही म्हणजे तुला गरजच नाही आहे PRची किंवा कशाची. कारण मी आता माझं एवढं कोणाशी फ्रेंडशिप नाही आहे, 2-3 जणांशीच आहे. पण मला कामं येतं आहे. असं नाही की माझं त्या PR किंवा ह्यांच्याशी कोणाशी भांडण झालेलं आहे, तसं नाही. म्हणजे तुम्ही जरी कोणाशी तुमची ओळख नसेल ना तरी तुम्ही चांगलं कॉन्टेंट क्रिएट करू शकता, चांगले पेमेंट तुम्हाला आरामात मिळू शकतं. ओके. सो असं काही नाही की इथे कोणाचं नेटवर्किंग ऑलरेडी असेल तरच त्याला चांगले पैसे मिळतात किंवा 4 जणांशी आपलं चांगलं नाहीये किंवा त्यांचं आपल्याशी चांगलं नाहीये म्हणून आपलं काम बंद होईल किंवा सफिशियंट काम मिळणार नाही असं काहीच नाही. तुझं काम जेवढं चांगलं आहे ना, मग तुला लोक येणार तुझ्याकडे, आपोआप लोक येणार. म्हणून आपण आपलं काम करायचं, आपण चांगला कॉन्टेंट बनवायचा, लाईव्ह टाकायचं आणि आरामात घरी बसायचं, काही नाही. कारण आपलं काम येणार आहे. कारण देणारा दुसराच आहे ना, मग ती कशी इंडस्ट्री असू दे, देणारा तुला दुसराच आहे. मग आपण आपलं फक्त काम करायचं बस. आता खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण का ॲज अ फिमेल कॉन्टेंट क्रिएटर खूप सारे बॅड कॉमेंट्स तुला येत असतील, मी अज्युम करून चालतोय. कारण का जसं तू मगाशी म्हणाली आपण इंडियात राहतो तर लोकांकडे ती मॅच्युरिटी म्हणा किंवा त्यांना तेवढं समज अजून आलेली नाही आहे. बॅड कॉमेंट इझिली कोणी करून जातं, माझ्या व्हिडिओजवर पण करतात. पण ॲज अ फिमेल कॉन्टेंट क्रिएटर खूप घाणेरड्या पद्धतीचे कॉमेंट्स येतात, खूप जणांच्या बघितल्या आहेत. तर तू ह्या गोष्टीला फेस केलेस आणि फेस केलेस तर त्याला तू ओव्हरकम कसं केलंस? खूप येतात. आणि मग मी आता काय ना, एक बॅड साईड असतेच. तुझं सोशल मीडियावरती आहे तर तू डोक्यात ठेवून बसायचं की मला नेगेटिव्हिटी एक दिवस येणारच आहे, हे असे कमेंट्स येणारच आहेत. तर मी ट्राय करते की ह्या गोष्टींचा मला जरा पण इफेक्ट म्हणजे पडू दे नको. कारण मी डायरेक्ट कमेंट डिलीट करते ना, ब्लॉक करते. मी ठेवतच नाही ते कमेंट. DM पण येतात, पण DM डिलीट करते. कारण असं वाटलं की जर मी ह्यांच्याकडे लक्ष दिलं ना तर माझा जो मेन मोटो आहे तोच हे होणार. मग मी कामच करू शकणार नाही मी ह्यांच्याकडे लक्ष ठेवत बसली तर. पण ते जेवढं मला इग्नोर करता येईल ना, काही काही लोक एवढे शाणे असतात, जर तू कमेंट डिलीट केली ना मग दुसऱ्या एका अकाउंटवरून कमेंट करणार आणि असं बोलणार पण की तो आता ही कमेंट डिलीट करून दाखव. आणि हल्ली तर मुली पण करतात. अच्छा, मुली पण बॅड कमेंट करतात? अरे बापरे. आता जस्ट एक मुलीला मी हे केलं तर तिने दुसऱ्या अकाउंटवरून मला असं म्हणलं की अभि ये डिलीट करके. आणि ते लिटरली मी 5-5 मिनिटावरती डिलीट करत होती. मी बघत होते की ही किती वेळा कमेंट करते. एवढा वेळ कसा असतो लोकांकडे? तर मग शेवटी मला जर माझ्या वेळ नाही, मला ब्लॉकच करून सगळ्या 3 अकाउंट होते, त्या 3 अकाउंटवर सगळं ब्लॉक केलं ना. आता राहू दे. खूप आणि क्रिंज मेसेज पण येतात. तेच मला विचारायचं होतं. म्हणजे
की तू एकच आता इन्सिडेंट झाला सांगते तुला मी. मी DM चेक नव्हता केला. त्या मुलाचा मला मेसेज आलेला की माझ्याकडे डिनरला चल, मला तुझ्यासारखी पार्टनर हवी आहे, हे सगळे मेसेज. आणि मी नॉर्मली नॅशनल पार्क माझ्या बाजूलाच आहे, संजय गांधी नॅशनल पार्क. तर मी गेलेली आणि मी जस्ट दाखवलं की एक फन व्हिडिओ करूया म्हणून मी व्हिडिओ काढला की तुम्हाला दाखवते रात्रीचं नॅशनल पार्क कसं दिसतं. आणि मी एक भूताचं गाणं टाकलेलं, बस मी अजून काहीच. आणि मी रस्त्यावरच तो व्हिडिओ, असं पण नाही की मी जंगलात गेलेली. त्याच मुलाने कमेंट टाकली माझ्या व्हिडिओवरती की तू खूप संस्कारी वाटलेली, हे वाटलेलं, पण तू असे व्हिडिओ कसे टाकू शकतेस, तुला परवानगी कोणी दिली. तर मला असं म्हणणं की लोकांनी ना आधी जगात काय चाललं आहे ह्याची पूर्ण माहिती घेऊनच कमेंट करावी. त्यांना माहिती नसेल की नॅशनल पार्कमध्ये हे आहेत, टेंट आहेत, जिथे तू राहू शकतोस आणि तू आतमध्ये फिरू शकतो. मोस्टली त्याला ते माहिती नसेल आणि मी ते सांगितल्यावरती पण त्या व्यक्तीला ते विश्वासच नाही आणि त्याच्यावर ते खूप चाललेलं. पण मी लास्टला बोलली की तुम्हीच ना तेच जे माझ्या DMवरती मला विचारता की जेवायला येणार का, पार्टनर पाहिजे, मग काहीच नाही बोलले. म्हणजे असं खूप. आणि मोस्टली म्हातारे लोक येतात म्हणजे DMवरती, नंबर पाठव, व्हिडिओ कॉल करूया, बोलूया, माझी बेस्ट फ्रेंड बन, असं खूप गोष्ट. एक मी तेव्हा माझे 50K असतील आणि तेव्हा म्हणजे कशी ऑडियन्स असते, आपण एका चांगल्या हेतूने त्यांच्याशी बोलतो. तर एक फॉलोवरने मला बोलवलं, त्यांचं ना विलेपार्लेला देऊळ आहे. तर मी बोलली की ठीक आहे, आता देऊळ आहे, त्यांच्याकडे पूजा आहे. आणि बोलली की ठीक पूजा आहे. आणि मी विचारलं माझ्या फ्रेंड्स जिथे राहतात, मी की विलेपार्लेला असेल ना, हां ह्यांच्याकडं खूप मोठं देऊळ आहे ह्यांच्या घरातलंच आणि खूप चांगला सोहळा असतो. मी बोलली की ठीक आहे, मला पण बघायला मिळेल काहीतरी नवीन. तर मी गेली मी भेटली. तर त्यांनी ना मला तूप दिलेलं. ठीक आहे, मी बोलली की नाही मला खरंच नको, मला काहीच नको. आणि त्यांनी ना दिलं. मी बोलले की ठीक आहे चालेल, मी घेतलं. तर त्यांना राग आला की त्याची मी स्टोरी नाही टाकली. नंतर मला क्लिक झालं की त्यांनी त्या सोहळ्याला नव्हतं मला बोलवलेलं, त्यांनी त्या तुपाचं मार्केटिंग करायला मला बोलवलेलं. त्याला त्या माझ्या फॉलोवरला एवढा माझा राग आला, त्याने मला एवढं सुनावलं की तुला आम्ही एवढं बोलवलं. तर मी त्यांना बोलले की मला वाटलं की त्या पूजेसाठी बोलवलं आहे, कारण त्याने मला सांगितलं की तुम्ही पण ही संस्कृती बघा, हे बघा. मी बोललं अच्छा मी बघते. आणि माझा असा गेमच झाला. तर तेव्हापासून मी ठरवलं की कोणी माझं असं मला जेव्हा बोलवतं ना की आमच्याकडे असं मोठं देऊळ आहे, मी जातच नाही. कारण मग तो एकच एवढा बॅड एक्सपिरियन्स आला, त्यापासून मी ठरवलं की नाही जायचं. आपल्याला जे बाहेरचं बघता येईल थोडं बघायचं, कारण ह्या अशा गोष्टी पण ठरवतात. कारण मी एक चांगल्या हेतूने गेलेली की बघूया कसं असतं, पण त्यांनी मला पूर्ण मार्केटिंगमध्येच टाकून टाकलं. जाऊ दे. तू जेव्हा स्टार्टिंगला हा कॉन्टेंट बनवायला चालू केलेला तेव्हा तू जास्त व्हिडिओ बनवायची नाही, तू म्हणाली तू फक्त फिरायचीस, व्हिडिओज असे बनवले नव्हतेस. जर तुला आत्ता जो पूर्ण काय म्हणतात एक ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएशनचा गेम हा तुला जो आता समजतोय, हा जर तेव्हा स्टार्टिंगला समजला असता तर काय चेंजेस, म्हणजे तुला किती चेंज वाटतं हे की तू वेगळ्या प्रकारे केलं असतं. पण आता असं झालं की म्हणजे बोलून पण फायदा नाही ना. कारण तर तेव्हा मला जर कळलं असतं की नाही ह्याचा मला कसा फायदा होतो आहे, मग मी अजून जास्त प्रयत्न केले असते, म्हणजे प्रॉपर व्हिडिओ शूट केले असते, सगळं प्रॉपर केलं असतं. पण आता मला हे लेट कळतं आहे. पण आता मला कळलंच आहे, तर मी पण की नाही आता जर कळलं तर अजून जरा फोर्सने आपण कॉन्टेंट क्रिएशन सुरू करूया. आता ते गेलं, आता आपण बोलू शकत नाही. पण आता सध्या माझ्या हातात जे आहे त्याच्यावरच मी ठाम आहे. कारण आता इंस्टाग्राम पण एवढं सारखं नुसतं बदलत असतं, तर माझं थोडं शिफ्ट होतं यूट्यूबवरती की नाही बाई यूट्यूबवर थोडासा आता सिरियसनेस घेऊया. कारण यूट्यूबवर पण पैसे येणारच आहेत आणि इथून तर असे पण येतातच आहे. तर थोडं शिफ्ट करून यूट्यूबला पण तेवढा सिरियसनेस द्यायला हवा. सध्या माझी प्रायोरिटी ती पण आहे. राईट. नवीन जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, नवीन कॉन्टेंट क्रिएटर ज्यांना तुला बघून जे कॉन्टेंट बनवायचं आहे, त्यांना छोटे छोटे फॅन्स तुझे, त्यांना तू काय सजेशन देशील की त्यांना जर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे तर त्यांना तू काय सजेशन देशील? आधी आपली कशात आवड आहे तो एक टॉपिक उचला आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ चालू करा. कारण जर एकाला आवड असेल ना त्यात तो आरामात व्हिडिओ करू शकतो, कारण तुला बोलायला आहे तेवढं. जर आपण असंच ठरवलं की ना ह्याचा ट्रॅव्हलचाच व्हिडिओ जातोय पण मला तेवढी ट्रॅव्हलची आवड नाही आहे, तर तो व्हिडिओ नाही जाणार आणि तो बोलू पण शकणार नाही. पण जर कोणाला ट्रॅव्हल आवडतं आहे तर त्याच्यावरती करायचे व्हिडिओ, फूड आवडतं आहे, कोणाला फायनान्स आहेत आणि खूप ब्युटी आहे, जे आपल्याला आवड आहे त्याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओ चालू करायचं. आणि असं बरोबर आणि चूक कॉन्टेंटमध्ये काहीच नाही आहे. तू आरामात जेव्हा तू चालू करणार तेव्हा तुला आपल्या चुका कळणार की नाही मला हे असं नाही असं करायला पाहिजे. जोपर्यंत माणूस पडत नाही ना तोपर्यंत काही शिकणार नाही की मी आता हे चालू करेन, आता चालू करेन, नाही.
चालूच करायचं. एकदा तू पडलास ना की पडलास त्यात, मग तुला मागे थांबायचं नाही आहे. कर्ल मूव्ज आता नेक्स्ट 5 years मध्ये. कर्ल्ड म्यूज आहे. ओके, मूज बोल. हितेच म्हणून तुला कळलं मी का बोलली की मला माझं नाव चेंज करायचं. राईट. ओके, दिव्या इंदुलकर, हिला आता पुढच्या नेक्स्ट 2 years मध्ये काय प्लॅनिंग आहे तुझी, म्हणजे काय प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुला काय प्लॅन करते की माझं इंस्टाग्राम किंवा युट्यूब हे कोणत्या वे मध्ये गेलं पाहिजे, काय तुझे प्लॅनिंग आहे? मला यूट्यूबसाठी आहे की माझं लॉंग फॉर्म व्हिडिओ जेवढे जातील तेवढे मला टाकायचे आहेत. कारण शॉर्ट्स आहेत पण मेन व्ह्यूज आणि सगळं जे आहे ते लॉंग फॉर्ममध्येच आहे. तर मला आणि लोकांना आता मी खूप व्हिडिओ टाकले माझ्या यूट्यूबवरती, मग मला कळलं की माझ्या कोणत्या व्हिडिओजला जास्त रिस्पॉन्स येतो आहे तो बेसिकली ट्रॅव्हलच्या आयटेनरीला. त्यामुळे आता ट्रॅव्हलच्या आयटेनरीवरतीच त्याच व्हिडिओवरती काम करते आहे की कसं कुठून कसं जायचं, तेच आता सगळे व्हिडिओ येणार आहेत. आणि इंस्टाग्रामवरती आहे की ट्रेंडला थोडंसं राहून, म्हणजे एकदम पण ट्रेंडला चिटकून नाही पण स्वतःचं पण स्टाईल आणि ट्रेंड जे मला कन्सेप्ट दाखवायचे लोकांना ते थोडंसं जे रिलेट करून कसं कॉन्टेंट बनवता येईल त्याच्यावरती जोर आहे. ओके. पण इंस्टाग्राम थोडंसं ना वरखाली मग आता सध्या इंस्टाग्रामचं मला असं काही वाटत नाही, कारण व्ह्यूज जरी असतात ना कधी कधी, पण जे तुला फॉलो करतात ते करतच राहणार आहेत. मग त्याचं हे नाही आहे, कधी कधी ब्रँड बोलतात की तुमचे व्ह्यूज नाही आहेत, पण कधी कधी असे ब्रँड येतात की त्यांना कॉन्टेंट आवडलं म्हणून ते आलेत. मग सध्या मला असं आहे की माझे रील माझे व्ह्यूज पण वाढवतील आणि माझी जी कन्सेप्ट आहे ती पण लोकांना दाखवतील, असं सध्या तिकडे माझं काम चाललं आहे. आणि यूट्यूबचं लॉंग फॉर्ममध्ये मग बघू, प्रयत्न सगळीकडे चालू आहेत, पण इथे मला रीच व्हायचं आहे असं काही नाही आहे. पण काही ब्रँड्स आहेत ज्यांच्यावर मला कोलॅब करायचं आहे, तर ते आहे जरा मॅनिफेस्ट करते की मला ह्या लोकांबरोबर कोलॅब करायचं आहे, तर ते सध्या प्लॅनमध्ये आहे. काही क्विक क्वेश्चन्स घेऊया तुझ्यासाठी आणि आपला एपिसोड आपण वाइंड अप करूया. सो क्विक क्वेश्चन मध्ये पहिला तर मला विचारायचं की पिझ्झा की बर्गर? पिझ्झा. बर्गर की फ्राईज? पेरी पेरी फ्राईज. पेरी पेरी फ्राईज की मालवणी चिकन? मालवणी चिकन. मालवणी चिकन की चिकन टिक्का? मालवणी चिकन. मालवणी चिकन की चिकन 65? मालवणी चिकन. मालवणी चिकन की फिश? फिश मध्ये काय? फिशमध्ये काही चालेल, काही सी फूड चालेल. माउंटन्स की बीच? माउंटन्स एनी टाइम. बीचचे व्हिडिओ तुझे बघितले पण नाही? मला आवडत पण नाही. नाहीच आवडत तुला? नाही आवडत. मला सनसेट खूप आवडतो. ओके. मग तो बीचवरचा असू दे किंवा माउंटनचा असू दे, मला सनसेट खूप आवडतो. पण असं बीच मला कंटाळा येतो, मला लिटरली कंटाळा येतो बीचचा. तुझं गाव कोणतं? मी कोकणातलीच आहे, तरी बीचचा कंटाळा येतो? मला बीच नाही आवडत, का माहिती नाही आवडत. काय ते रेतीत बसायचं मला नाही आवडत बीच. माउंटन पर्सन. इंस्टाग्राम और यूट्यूब? सध्या पैसा इंस्टाग्रामवरून येतोय, तर इंस्टाग्राम. स्ट्रीट फूड की फाईन डाईन? स्ट्रीट फूड थोडंसं, पण फाईन डाईन जास्त. ओके. आधी मी स्ट्रीट फूड खायची, पण आता मी फाईन डाईनवरती आले. जरा चवी माझ्या बदलल्या आहेत. एक प्लेस जे तू परत आयुष्यात परत कधीच व्हिजिट नाही करणार? पण तिकडे मला जावं लागतं, दिल्ली. तिकडूनच कनेक्टिंग सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो तुला नॉर्थला जायचं तर दिल्ली, वाया दिल्लीच जावं लागतं. मनापासून जायची इच्छा नाही? नाहीच इच्छा. मी फिरत पण नाही गेल्यावरती जास्त. डायरेक्ट तू कनेक्टिंग तिकडून जिथे जायचं? मी जिथे आता गेले 4 तास फक्त बससाठी थांबून ट्रेनसाठी, तिकडे मी लगेच निघते किंवा माझे फ्रेंड्स कोण असतात त्यांना भेटते, पण मी फिरत नाही. आणि अशी कोणती प्लेस जिथे तुला परत जायचंय? खूप मसुरी, वाराणसी, उज्जैनची वाईबच वेगळी आहे. त्या ज्योतिर्लिंगची वाईबच वेगळी आहे महाकालची. त्या 3 ठिकाणी सध्या. साऊथला पण नाही मी, म्हणजे असं नाही, मला कुठेही जायला आवडेल परत. गोवा सोडून. गोवा नाही आवडत? नाही. परत बीच आला म्हणून? विरत बीच. आणि माझे फ्रेंड्स इकडेच जातात रे, मला नाही माहिती. आता गेल्या वर्षी मी 3 वेळा गेली बघायला, इच्छा नसून की तू पण चल ह्याच्यात, आणि मला काम पण आलेलं. मला ठीक आहे. ड्रीम कोलॅबरेशन तुझं काय असेल, की कोणावर तुला ड्रीम कोलॅबरेशन करायचं आहे? कोणी कॉन्टेंट क्रिएटर और ब्रँड? गुगल बरोबर मला करायचं आहे, आणि एक एअरवेज बरोबर, एक इंटरनॅशनल एअरवेज बरोबर मला एक कोलॅब करायचं आहे. सध्या हे 2 आहेत, तर बघू कधी येत आहेत. आणि एक कॉन्टेंट क्रिएटर, एक किंवा जे काय तुला किती सांगायचे असेल तर त्यांच्यावर तुला कोलॅब करायचं आहे असं? नाही, असं तर अजून कोण नाही आहे. असं नाही ज्याच्यावर कोलॅब करायचं असं नाही अजून कोणी. ओके. असे, कारण हल्ली ना मार्केटमध्ये खूप नवीन लोक येतात. 1-2 मित्र आहेत, ते ना ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवतात, आणि त्यांचं नाव ट्विन ट्रेल्स आहेत की नाही, त्यांना मी फॉलो करते पर्सनलवरून. त्यांचं कॉन्टेंट खूप छान आहे.
ते एक छान आहे. अजून एक आहे सायननाथ म्हणून, सायननाथ, मला नावं आठवत नाहीत. त्यांचं एक कॉन्टेंट चांगलं आहे, ट्रॅव्हलचंच आहेत. मी जास्त करून मी स्वतःहून फॉलो करते पर्सनली, ते सगळे ट्रॅव्हल ब्लॉगर्स आहेत. फूडवाले ते जास्त बघत नाहीत, कारण मग ते त्यांना बघून मला असं खायची जास्त इच्छा होते. मला की माझंच खाऊन जास्त होतं, तर मी अजून फूडचे व्हिडिओ नाही बघत. सो ट्रॅव्हल एनी टाईम. ट्रॅव्हल एनी टाईम, कारण ती मला कॉन्टेंट सोडलं ना तरी मला स्वतःहून आवड आहे, स्वतःची आवड आहे म्हणून मला आवडतं. जे तुझे हा व्हिडिओ बघून जे कोणाला तुला फॉलो करायचं आहे हां. किंवा ब्रँड्स आहेत ज्यांना तुझ्यावर कोलॅब करायचे, ते तुला कसे कॉन्टॅक्ट करू शकतात? इंस्टाग्रामवरती DM करून. माझा युजर नेम आहे कर्डम्यूज किंवा कर्डम्यूज@gmail.com. तिकडे सुद्धा तुम्ही मला मेल करू शकता. खूप मी लगेच रिप्लाय देते, तसं टेन्शन नका घेऊ. चालेल, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. Thank you. आणि तुला कसं वाटलं हे आपलं पॉडकास्ट इंटरॅक्शन कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. जिथे मला बोलायला मिळतं मला खूप आवडतं तिथे बोलायला. अजूनच तुम्ही अजून असेच व्हिडिओ काढा, नक्की लवकर टाका लाईव्ह, म्हणजे मी पण बघेन. नक्की नक्की. थँक्यू Thank मला you. बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच.